अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरनं वाद सुरू आहे। श्री संत शेख मोहम्मद महाराजांचे वंशज मंदिर जीर्णोद्धारास आडकाठी आणत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय आणि सध्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं जात आहे आणि मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपले प्रतिनिधी सुनील आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सुनील, अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा मोर्चा इथे होतो आहे। वारीला ज्या पद्धतीने आपण जातो त्या पद्धतीने इथे कुठेतरी आंदोलन केलं जातंय। नक्की या जीर्णोद्धारा मागचा जो वाद आहे त्याच्या मागचं कारण काय आहे, या आंदोलकांचं म्हणणं काय आहे? नक्कीच सुरू आपण जर बघितलं तर संत शेख मोहम्मद महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या समकालीन संत आहेत आणि त्यांचं एक भव्य मंदिर जे आहे तर ते श्रीगोंद्यामध्ये व्हावं अशी जी मागणी आहे तर ती सातत्यानं ग्रामस्थांकडनं होताना दिसते आहे। मात्र या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये कुठेतरी जे वंशज आहेत ते आडकाठी आणत असल्याचा आरोप हा ग्रामस्थांकडनं होतो आहे आणि त्याला विरोध करण्यासाठीच खरं तर हा मोर्चा जो आहे तर तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आपण या आंदोलकांशी थेट बोलणार आहोत। आपण मोर्चा जो आहे तर तो काढलेला आहे, काय नेमकी मागणी आहे, काय सांगाल? मागणी एकच आहे, सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार होणे आणि त्याचबरोबर या मंदिर जीर्णोद्धारामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी ज्या सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्ट नावाचं चुकीच्या पद्धतीचं ट्रस्ट रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते ट्रस्ट रद्द करावं अशा प्रकारची मागणी आजच्या मोर्चाच्या निमित्तानं आहे। एकंदरीत जर बघितलं तर मोर्चेकरी जे आहेत ते टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि हा मोर्चा बस स्थानकापासून सुरू होऊन पुढे शहरातून जाऊन तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन जे आहे तर ते देखील करण्यात येणार आहे। अनोख्या पद्धतीने खरं तर हे आंदोलन जे आहे सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। सुरभी, धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या अपडेटबद्दल। वेळोवेळी या संदर्भात अपडेट घेत राहू। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।